ग्लोबल सर्जिकल पॅकेज मेडिकल कोडिंगच्या इंटरव्ह्यूमध्ये सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न. तर आज आपण बघणार आहोत ग्लोबल सर्जिकल पॅकेज म्हणजे काय. तर ह्या ग्लोबल सर्जिकल पॅकेजला ग्लोबल पॅकेज, ग्लोबल सर्व्हिस, ग्लोबल पिरियड असेही म्हणतात. ग्लोबल सर्जिकल पॅकेज काय आहे तर सिंगल पेमेंट कशाची तर कुठल्याही सर्जिकल प्रोसिजरची. ती बेस्ड ऑन असते प्री ऑपरेटिव्ह इव्होल्युशन, इंट्रा ऑपरेटिव्ह प्रोसिजर आणि पोस्ट ऑपरेटिव्ह केअर. आणि पोस्ट ऑपरेटिव्ह केअर अगेन डेज वाईज डिवाइड होतं, 0 डे, 10 डेज और 90 डेज. ते काय आहे आपण इन डिटेल बघूयाच. ग्लोबल सर्जिकल पॅकेज म्हणजे काय, सिंपल भाषेत सांगायचं म्हणजे कुठल्याही प्रोसिजरचा सिंगल पेमेंट, ती प्रोसिजर होण्याआधीपासून, ती प्रोसिजर चालू असताना आणि ती प्रोसिजर झाल्यानंतर किती दिवसाची केअर दिली जाते, 0 डे, 10 डे और 90 डेज, त्यानुसार ग्लोबल सर्जिकल पॅकेज डिवाइड होतात. तर आपण इच टाईप इन डिटेल बघणार आहोत पुढे. तर चला स्टार्ट करूयात. 0 डे ग्लोबल सर्जिकल पॅकेज म्हणजे काय. तर 0 डे ग्लोबल सर्जिकल पॅकेज बघायच्या आधी आपण ह्या 3 कन्सेप्ट समजून घेऊयात. प्री ऑपरेटिव्ह इव्होल्युशन म्हणजे काय, इंटर ऑपरेटिव्ह प्रोसिजर म्हणजे काय आणि पोस्ट ऑपरेटिव्ह केअर म्हणजे काय. तर प्री ऑपरेटिव्ह इव्होल्युशन म्हणजे काय तर कुठलीही सर्जरी करायची आहे तर डॉक्टर डायरेक्ट सर्जरी नाही करणार. डॉक्टर काय करतो, त्या कंडिशनला इव्हॉल्युट करतो. म्हणजे पेशंटचा बीपी काय आहे, पेशंटला शुगर तर नाहीये किंवा पेशंटला कुठल्या मेडिकेशनची ॲलर्जी तर नाहीये, ह्या सगळ्या गोष्टींचा तो काय करतो, ईकेजी घेतो, ईसीजी घेतो, जर एक्सरेची गरज असेल तर एक्सरे घेतो, लॅब्स रिपोर्ट असतात. मग ह्या सगळ्या गोष्टींपासून तो काय करतो, इव्हॉल्युट करतो की बाबा पेशंटची कंडिशन कशी आहे. ते झालं प्री ऑपरेटिव्ह इव्होल्युशन. मग इंटर ऑपरेटिव्ह प्रोसिजर म्हणजे प्रोसिजरच्या दरम्यान जे काही केअर केले जाते ते. आणि नंतर येतं पोस्ट ऑपरेटिव्ह केअर म्हणजे प्रोसिजर झाल्यानंतर त्याला किती दिवसाची केअर देतात, 0 डे, 10 डेज और 90 डेज. केअर म्हणजे काय तर त्या प्रोसिजर रिलेटेड काय ड्रेसिंग असू दे, फॉलोअप असू दे, हे सगळं त्या ग्लोबल सर्जिकलच्या पॅकेजमध्ये इन्क्लूड असतं. तर ग्लोबल सर्जिकल पॅकेज काय असतं, सिंगल पेमेंट कशाचं तर प्री ऑपरेटिव्ह इव्होल्युशन, इंटर ऑपरेटिव्ह प्रोसिजर अँड पोस्ट ऑपरेटिव्ह केअर. 0 डे ग्लोबल सर्जिकल पॅकेज मध्ये प्री ऑपरेटिव्ह इव्होल्युशन इन्क्लूड नसतं आणि पोस्ट ऑपरेटिव्ह केअर पण इन्क्लूड नसतं. ती जी प्रोसिजर असते ती सिंगल डे प्रोसिजर असते, म्हणजे इंट्रा ऑपरेटिव्ह प्रोसिजरच इन्क्लूड असते त्याच्यामध्ये. फॉर एक्झाम्पल पेशंट आलाय मस्सा किंवा स्किन टॅग घेऊन, तर प्रोव्हायडर काय करतो, तो रिमूव्ह करतो. त्याच्यासाठी तो काही प्री ऑपरेटिव्ह इव्होल्युशन पण करत नाही आणि तो मस्सा रिमूव्ह करून झाला तो पेशंटला सोडून देतो. दुसऱ्या दिवशी जर पेशंट आला तर तो पोस्ट ऑपरेटिव्ह केअर म्हणजे त्याची जी केअर आहे ती रिमूव्ह केल्यानंतरची ती त्याच्यात इन्क्लूड नसते. दुसऱ्या दिवशी जर पेशंट आला तर त्याला त्यासाठी सेपरेट पेमेंट द्यावी लागते. म्हणजे 0 डे मध्ये फक्त सेम डेला जे काही प्रोसिजर रिलेटेड केअर करण्यात आली त्याचीच पेमेंट घेतली जाते. ग्लोबल सर्जिकल पॅकेज म्हणजे काय असतं, सिंगल पेमेंट असते. कशाची तर प्री ऑपरेटिव्ह इव्होल्युशन, इंटर ऑपरेटिव्ह प्रोसिजर आणि पोस्ट ऑपरेटिव्ह केअरची. पण 0 डेज मध्ये तसं नसतं. 0 डेज मध्ये फक्त पेशंट ज्या प्रोसिजरसाठी आलाय तर तो प्रोसिजरचा दिवसच इन्क्लूड असतो. फॉर एक्झाम्पल आपली एंडोस्कोपी, पेशंट येतो, त्याचा स्कोप इंट्रोड्यूस केला जातो, एक्झामाइन वगैरे केलं जातं आणि पेशंटला सोडलं जातं. आता एंडोस्कोपीसाठी पेशंट परत कशाला येईल का फॉलोअप साठी, आणि जरी त्याला काही कॉम्प्लिकेशन आला आणि तो आला तरी त्याला सेपरेट पेमेंट द्यावी लागणार दुसऱ्या दिवशी किंवा नंतर तो आला तर थोडक्यात सांगायचं म्हणजे 0 डे ग्लोबल सर्जिकल पॅकेज म्हणजे फक्त इंट्रा ऑपरेटिव्ह प्रोसिजरच त्याच्यात कव्हर असते. 10 डेज ग्लोबल सर्जिकल पॅकेज मध्ये प्री ऑपरेटिव्ह इव्होल्युशन इन्क्लूड नसतं. त्याच्यामध्ये इन्क्लूड असतं इंट्रा ऑपरेटिव्ह प्रोसिजर आणि पोस्ट ऑपरेटिव्ह केअर. फॉर एक्झाम्पल पेशंट आलाय सिस्ट रिमूव्हलसाठी. आता सिस्ट रिमूव्हलची जी सीपीटी आहे त्याचा ग्लोबल पिरियड हा 10 दिवसाचा असतो. तर समजा पेशंट आलाय 1 मेला सिस्ट रिमूव्हलसाठी, तर 1 मेला जर सिस्ट रिमूव्हल झालं तर त्याच्यानंतर पुढचे 10 दिवस म्हणजे 11 मे हे झालं ह्याचा ग्लोबल सर्जिकल पॅकेज. जरी ग्लोबल सर्जिकल पॅकेज 10 दिवसाचा असेल तरी पण प्रोसिजर झाली तो दिवस आणि तिथून पुढचे 10 दिवस असे टोटल 11 दिवस होतात. पण आपण त्याला बोलतो 10 डेज ग्लोबल सर्जिकल पॅकेज. फॉर एक्झाम्पल 1 तारखेला त्याने सिस्ट रिमूव्हल ही प्रोसिजर केली, त्याच्यानंतरचे पुढचे 10 दिवस तो त्या सिस्ट रिमूव्हलच्या फॉलोअपसाठी, रुटीन चेकअपसाठी किंवा ड्रेसिंगसाठी येतोय, तर त्या रिलेटेड पेशंटला प्रोव्हायडरला सेपरेट पेमेंट द्यावं लागत नाही. ती पेमेंट त्याच्या 10 डेजच्या ग्लोबल सर्जिकल पॅकेजमध्ये इन्क्लूड असते. आणि सिस्ट रिमूव्हल रिलेटेड एखादी प्रोसिजर नसेल, तो वेगळ्या काहीतरी चेकअपसाठी येत असेल तर त्या रिलेटेड त्याला सेपरेट पेमेंट प्रोव्हायडरला द्यावी लागणार. समजलं. आता आपण बघूयात 90 डेज ग्लोबल सर्जिकल पॅकेज म्हणजे काय. 90 डेज ग्लोबल सर्जिकल पॅकेज हा मेजर सर्जरीसाठी वापरला जातो. ह्याच्यामध्ये प्री ऑपरेटिव्ह इव्होल्युशन इन्क्लूड असतं, इंटर ऑपरेटिव्ह प्रोसिजर इन्क्लूड असते आणि पोस्ट ऑपरेटिव्ह केअर पण इन्क्लूड असते. म्हणजे
प्रोसिजरच्या आधीचा 1 दिवस अधिक प्रोसिजरचा दिवस आणि प्रोसिजर झाल्यानंतर ना पुढचे 90 दिवस असं टोटल 92 डेजचा ग्लोबल सर्जिकल पॅकेज असतो. फॉर एक्झाम्पल, पेशंट आलाय गॉल ब्लॅडरच्या सर्जरीसाठी, त्या सर्जरीचा ग्लोबल पिरियड असतो 90 डेजचा. म्हणजे ती प्रोसिजर होण्याआधीचा 1 दिवस, त्या प्रोसिजरचा दिवस आणि ती प्रोसिजर झाल्यानंतर ना पुढचे 90 दिवस त्या प्रोसिजर रिलेटेड जे काही ड्रेसिंग, फॉलोअप, रुटीन चेकअप वगैरे असेल त्या पॅकेजमध्ये इन्क्लूड, ते सगळं कव्हर होतं. आणि ह्या गॉल ब्लॅडर सर्जरीच्या ग्लोबल पिरियडमध्ये जर पेशंट अनरिलेटेड कंडिशन घेऊन येत असेल तर त्याच्यासाठी पेशंटला प्रोव्हायडरला सेपरेट पेमेंट द्यावी लागते. त्यासाठी वेगवेगळे मॉडिफायर्स पण आहेत, ते आपण पुढे बघणारच आहोत. 90 डेज ग्लोबल सर्जिकल पॅकेज अजून चांगलं समजण्यासाठी एक एक्झाम्पल देते. पेशंट आलाय गॉल ब्लॅडरच्या सर्जरीसाठी, त्या सर्जरीचा जो ग्लोबल पिरियड आहे तो आहे 90 डेजचा. समजा पेशंट 9 जूनला आलाय गॉल ब्लॅडरच्या सर्जरीसाठी, तर 9 जूनला त्याचं झालं प्री ऑप डे, 10 जूनला त्याची झाली सर्जरी, तो झाला सर्जरी डे. आणि त्याच्यानंतर ना 11 जून टू 8 सप्टेंबर पुढचे 90 दिवस, प्री ऑपरेटिव्हचा 1, सर्जरी दिवस 1 आणि हा 90, टोटल 92 डेजचा ग्लोबल पिरियड. तर आपल्याला हे समजलं की 3 वेगवेगळ्या प्रकारचे ग्लोबल सर्जिकल पॅकेज आहेत. तर हे 3 सर्जिकल पॅकेज लक्षात कसे ठेवायचे त्याची एक ट्रिक सांगते. जो 0 डेचा ग्लोबल सर्जिकल पॅकेज असतो त्याच्यामध्ये फक्त प्रोसिजरचा दिवस इन्क्लूड असतो, कव्हर असतो. जो 10 डेजचा ग्लोबल सर्जिकल पॅकेज असतो त्याच्यामध्ये प्रोसिजरचा दिवस आणि प्रोसिजरचा दिवस सोडून पुढचे 10 दिवस इन्क्लूड असतात. आणि जो 90 डेजचा ग्लोबल सर्जिकल पॅकेज असतो त्याच्यामध्ये सर्जरीच्या आधीचा 1 दिवस, सर्जरीचा 1 दिवस आणि सर्जरी झाल्यानंतरचे पुढचे 90 दिवस असं टोटल 92 डेज इन्क्लूड असतात. जनरली पेशंट ऑफिस व्हिजिटला आला तर ENMची CPT बिल करतात. पण समजा पेशंट सेम सर्जरीच्या फॉलोअपसाठी आलाय त्या सर्जरीच्या ग्लोबल पिरियडमध्ये, त्यावेळेस आपण यूज करतो 99024 ही CPT. ही 99024 CPT $0 CPT असते. ह्याच्यावरून इन्शुरन्स कंपनीला कळते की पेशंट हा एखाद्या सर्जरीच्या ग्लोबल पिरियडमध्ये आलेला आहे. तर हे जे ग्लोबल सर्जिकल पॅकेज आहे हे मराठीमध्ये मी माझ्या भाषेत एक्सप्लेन केलं आहे. तुम्हाला जर ग्लोबल सर्जिकल पॅकेज रिलेटेड डिटेल PDF पाहिजे असेल तर माझ्याकडे एक वेल एक्सप्लेन चांगली PDF आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर मला DM करा, मी तुम्हाला ती नक्की शेअर करेल. धन्यवाद.